नमस्कार मैत्रिणींनो, मी प्रणिता फॅशन डिझायनर या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. मैत्रिणींनो, आपण कालच्या व्हिडिओमध्ये कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा तो काही भाग पाहिलेला आहे आणि राहिलेला भाग आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आणि मैत्रिणींनो, आपल्या मागच्या काही व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज आणि फोर टक्स ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने पाहिलेला आहे. आणि आता उद्यापासून आपल्याला सिंपल गळ्याचे प्रकार पाहायचे आहे. तर मैत्रिणींनो, आपला हा 30 दिवसाचा कोर्स आहे. तर त्यामध्ये आपण फक्त 30 दिवसामध्ये परफेक्ट ब्लाऊज शिवायला शिकणार आहोत. बऱ्याच मैत्रिणी हा कोर्स बघून ब्लाऊज शिवत आहेत आणि त्यांचे फीडबॅक सुद्धा चांगल्या प्रकारे येत आहेत. तर मैत्रिणींनो, तुम्ही सुद्धा सुरुवातीपासूनचे व्हिडिओ पाहून परफेक्ट ब्लाऊज शिवू शकता. आणि ज्या मैत्रिणी चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी बेसिक पासूनचे व्हिडिओ बघा आणि परफेक्ट ब्लाऊज शिका. तर इथे बाहीला अस्तर फिटिंग करण्यासाठी आपल्याला बाहीचा जो मेन कपडा आहे तो सरळ ठेवून घ्यायचा आहे आणि त्यावर अस्तर ठेवून आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. तर बघा, आपल्याला इथे एकसारखी ह्या पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे. शिलाई मारून झाल्यावर आपल्याला इथे अस्तरच्या कपड्याकडून दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर दाब शिलाई देणं खूप महत्त्वाचं आहे, ज्यामुळे आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येते. दाब शिलाई देताना एकसारखी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, इथे दाब शिलाई देऊन झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे बाहीला अस्तर फिटिंग करून घ्यायची. तर बाहीचा कपडा व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर इथे आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, या पद्धतीने आपलं अस्तर फिटिंग करून झालेलं आहे आणि एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. मैत्रिणींनो, आपण अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. तर बघा, आपली फिनिशिंग सहित बाही तयार झालेली आहे. आता आपल्याला ह्याच पद्धतीने दुसरी ही बाही तयार करून घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, इथे आपली बाहीची डिझाईन आहे ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे आणि आपली जी डिझाईन आहे ती सेंटरमध्ये आली पाहिजे. या पद्धतीने आपल्याला अस्तर ठेवून घ्यायचं आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊज कसा शिवायचा आणि डिझायनर ब्लाऊज पीस असेल तर तोही कसं शिवायचा आणि कसं कट करायचं तेही अगदी स्टेप बाय स्टेप सोप्या पद्धतीने पाहिलेलं आहे. तर बघा, इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि आता अस्तरच्या साईडने आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघा मैत्रिणींनो, आपली दाब शिलाई देऊन झालेली आहे आणि इथे आपला अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे आणि अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. अस्तर फिटिंग करताना कपड्याला कुठेही झोळ येणार नाही किंवा अस्तरचा कपडा बाहेर दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आणि आता इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा आहे. कपडा कट करून झाल्यावर आपल्याला बाही डबल फोल्ड करून घ्यायची आहे आणि बाहीचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. बाहीचा सेंटर पॉईंट काढून इथे आपल्या शोल्डरवर जे शिवण असते तर तिथे ठेवून आपल्याला इथे बाही लावून घ्यायची आहे. तर दोन्ही पॉईंट बरोबर ठेवून घ्यायचे आहेत आणि शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, इथं सेंटरपासून जर बाही जोडली तर बाही फिनिशिंग सहित छान बसते आणि नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीलाही खूप सोपं जाईल यासाठी. तर बघा, इथे मागच्या साईडने शिलाई मारून झालेली आहे. लगेच इथे आपल्याला समोरच्याही साईडने शिलाई मारून घ्यायची आहे. तर मैत्रिणींनो, बाही जोडताना जो खोल भाग आहे तो समोरच्या साईडने जोडून घ्यायचा आहे आणि बाही जोडताना कुठेही ओढाताण करायची नाही. अगदी सावकाश बाही लावून घ्यायची. तर बघा, या पद्धतीने आपली बाही जोडून झालेली आहे आणि आपल्याला लगेच इथे डबल शिलाई टाकून घ्यायची आहे. डबल शिलाई टाकताना कपड्याला कुठेही
दुमडू द्यायचं नाही, व्यवस्थित शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, एक बाही आपली जोडून झालेली आहे. आता ह्याच पद्धतीने आपल्याला दुसरीही बाही जोडून घ्यायची आहे. तर इथे सेंटरपासून आपल्याला बाही जोडून घ्यायची आहे. बघा, या पद्धतीने आपल्याला एकसारखी शिलाई मार्जिन ठेवून आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण इथे शिलाई मारताना एकसारखी मार्जिन ठेवूनच शिलाई मारून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग छान येईल. बघा, आपली बाही जोडून झालेली आहे. तर आता इथे फिटिंगसाठी आपल्याला कडेकडेने सरळ बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. दोन्ही साईड व्यवस्थित ठेवून घेऊन इथे आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि ह्याच पद्धतीने दुसऱ्याही साईडने आपल्याला एक कच्ची शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने आपण शिलाई टाकून घेतलेली आहे. तर आता ब्लाऊज उलटा करून घ्यायचा आहे. ब्लाऊज उलटा करून आपल्याला 1-1 इंचाचं अंतर ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर हे अंतर तुम्ही कमी जास्त करू शकता. तुम्ही ब्लाऊजला जेवढी शिलाई मार्जिन ठेवलेली आहे त्यानुसार इथे तुम्ही शिलाई मारून घ्या. आणि आता ह्याच पद्धतीने दुसऱ्याही बाजूने शिलाई मारून घ्यायची आहे. नवीन शिकणाऱ्या मैत्रिणीला सहज समजेल अशा पद्धतीने ब्लाऊजला फिटिंग कशी करायची ते सांगितलेलं आहे. आता बघा, दोन्ही साईडने शिलाई मारून झाल्यावर आपल्याला मापाचा ब्लाऊज घ्यायचा आहे. मापाचा ब्लाऊज घेऊन आपल्याला इथे कमरेच्या साईडने ब्लाऊजचं माप घ्यायचं आहे आणि जेवढे साईडनं उरलेलं आहे ते पाहायचं आहे. तर इथे साधारण आपलं 2 इंचाचा कपडा उरलेला आहे. तर आता काय करायचं आहे, इथे आता आपल्याला बाहीकडून फिटिंग टाकायची आहे. तर बाही इथे व्यवस्थित करून घ्यायची आहे आणि मापाच्या ब्लाऊजवरून बाही मोजून इथे मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर लगेच इथे मुंड्याची मार्किंग करून घ्यायची आहे. तर मुंड्याची मार्किंग करताना अगदी काळजीपूर्वक करून घ्यायची आहे. तर इथे ब्लाऊज थोडासाही लूज किंवा घट्ट झाला तरी आपला ब्लाऊज बिघडतो. तर त्यासाठी फिटिंग करताना अगदी काळजीपूर्वक फिटिंग करून घ्यायची. तर इथे जशी मार्किंग केलेली आहे तिथूनच आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे. आणि खालच्या साईडने आपल्याला इथे 1 इंचावर शिलाई मारून घ्यायची आहे. तर दोन्ही साईडने 1-1 इंचावर शिलाई मारली की आपला परफेक्ट फिटिंगमध्ये ब्लाऊज बसतो. तर आता साईडने इथे 2-2 शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा, ह्या पद्धतीने आपली एक साईडची फिटिंग करून झालेली आहे. आता दुसऱ्या साईडची फिटिंग करून घेऊयात. तर इथे आपल्याला ह्या अगोदरच्याच बाहीवरून इथे माप घ्यायचं आहे आणि मार्किंग करून घ्यायचे आहे. तर बघा मैत्रिणींनो, तर तुम्हाला ही फिटिंग करण्याची पद्धत कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा, इथे मुंड्याची मार्किंग करून झालेली आहे. त्यावर आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, ह्या कोर्समध्ये आपण मागच्या व्हिडिओमध्ये 4 टक्स ब्लाऊज, प्रिन्स कट ब्लाऊज आणि कटोरी ब्लाऊज कटिंग आणि स्टिचिंग पाहिलेलं आहे. तर ज्या मैत्रिणी नवीन असतील तर त्यांनी मागचे व्हिडिओ नक्की पहा आणि परफेक्ट ब्लाऊज शिवा. तर बघा, आता इथे साईडने 2-2 शिलाई मारून घ्यायच्या आहेत आणि आपल्या ब्लाऊजची परफेक्ट अशी फिटिंग आलेली आहे. तर आता इथे परत एकदा आपल्याला मापाचा ब्लाऊज घेऊन व्यवस्थित आले का ते चेक करून घ्यायचं आहे. तर बघा, आपली फिटिंग परफेक्ट आलेली आहे.
आणि आपला पूर्ण ब्लाऊजही तयार झालेला आहे. तर इथे आता आपण टाचपिन लावून घेऊन ब्लाऊजची फिटिंग बघूयात. तर ब्लाऊजचा गळा, बाही आणि कटोरी एकदम परफेक्ट फिनिशिंग सहित ब्लाऊज तयार झालेला आहे. आणि मैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. भेटूया पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.